हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही? बऱ्या आहेत ना? मी पण बरी आहे आणि मजेत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला म्हणजे मी आहे ना हा व्हिडिओ का काढला आहे, अर्जंटमध्ये काढला आहे. आणि मला ह्या व्हिडिओवर म्हणजे जास्त कमेंट नव्हते आले पोलमध्ये, की याला जास्त नव्हते आले, थोडेच आले होते. पण आजचे ज्या पोलचं उत्तर आहे म्हणजे व्हिडिओ आहे ते उद्या काढणार आहे. पण हा व्हिडिओ मला काढावासा वाटला. का काढावासा वाटला तर मी तुम्हाला सांगते. तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणीनो, तुम्हाला राजश्री आठवते का? राजश्री, आपली राजश्री आठवत असेल ना? तर राजश्रीला कोणी आणलं यूट्यूबमध्ये स्टार्टिंगला? तर राजश्रीला आणलं होतं संजीवनीने. संजीवनी राणेने तिला आणलं होतं यूट्यूबमध्ये. राजश्रीला आणलं होतं संजीवनी राणेने. ती राजश्रीने हिला संजीवनी राणेला फोन करून सांगितलं की असं असं माझं प्रॉब्लेम आहे. मग तिने ताबडतोब काय केलं, माधुरी सखीवंशी कॉन्टॅक्ट लावून दिला राजश्रीला. आणि राजश्रीला माधुरी सखी मंचमध्ये एकदा असं बोलवलं. आणि माधुरी सखी मंचची लाईव्ह तर फेमसच होत होती तेव्हा. पुष्कळ लोक बघायचे लाईव्हला. पुष्कळ हजार लोक, 1,500, 2,000, 3,000, 4,000 अशी पुष्कळ लोक यायचे. त्यामुळे सगळ्यांनी काय केलं, त्या राजश्रीच्या चॅनलला सबस्क्राईब केलं. राजश्रीला छान पैसे भेटायला लागले. पण कधीही ती कुठल्याही व्हिडिओमध्ये तिची ती बहीण जयश्री कधीही दिसलेली नाही. कधीही नाही दिसली मैत्रिणी, कधीही दिसलेली नाही. पण तुम्हाला आठवतं का, जेव्हा त्या राजश्रीची तब्येत जेव्हा खराब झाली ना, तेव्हा ती जयश्री दिसायला लागली. आता एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला कुठे नेतात? हॉस्पिटलमध्ये नेतात, बरोबर आहे की नाही? पण ह्या लोकांनी काय केलं, ह्या लोकांनी ते न करता हिला ते वैष्णवी देवी मंदिरमध्ये नेलं आणि असे कुठेतरी कितीतरी ठिकाणी नेलं. कुठेतरी पाण्यामध्ये जाऊन बुडवलं तिला. म्हणजे असं म्हणतात होईल, बरी होईल. पण तिला होता नाकाचा त्रास, तिला श्वास घेता येत नव्हता. ठीक आहे, तर त्याला ऑपरेशन झालं असतं. पण ते ऑपरेशन न करता ह्यांचे उपाय केले. असं उपाय करता करता एक दिवस ती गेली. नवरा तर अगोदरच गेला होता आणि मागे राहिली मुलगी. आता त्या मुलीला बघणार कोण? तर पुष्कळ लोकांनी तिला ॲडॉप्ट करतं म्हटलं. पण ह्यांच्या हातामध्ये भेटली होती सोन्याची अंडी देणारी मुलगी. तर ह्या लोकांना, हिला, त्या जयश्रीला, त्या पोरीला मी बघेन आणि काहीतरी करेन बाबा, मोठी करेन असं लोकांकडे हे केलं. पुष्कळ पैसे जमा झाले. पुष्कळ लोकांनी काय काय एफ डी केला, हे केलं. सगळं जाऊन त्यांच्या आईवडिलांना दिलं, सगळं दिलं. पण शेवटी हे लोक दोघं, आईवडील आणि हे दोघं, ही राजश्री, काय झालं, म्हणजे ऑपोजिट झाले. कारण राजश्रीच्या एका व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं की ती तिच्या आईवडिलांना श्रापा देत होती की तिने तिच्या नवऱ्याच्या भावाला मारायला सुपारी दिली, असं मी त्या व्हिडिओमध्ये ऐकलं होतं. पण आता ह्या लोकांची कायापलट झाली आहे. हे परत आता एकत्र यायला बघत आहेत. तर का, मी सांगते. तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो, काही दिवसापासून आहे ना यूट्यूबमध्ये व्ह्यूज एकदम डाऊन झालेले आहेत. काय झालेले आहे, व्ह्यूज आहे ना एकदम खाली पडलेले आहेत. फाटकं करून सगळ्यांचे व्ह्यूज. काही लोकांचे नाही पडले, पण काही लोकांचे एकदम पडले. माझे पण पडले होते. पण त्याच्यामध्ये मला काय एवढं डिप्रेशन नव्हतं आलं. का? कारण यूट्यूबमधून आपल्याला काय नाही आहे, बरोबर आहे ना? यूट्यूबमधून आपल्याला काय जसं काही खास भेटत नाही. पण आपल्या राजश्री मॅडम आहेत ना, राजश्री मॅडमची बहीण जयश्री, तिला काय झालं, तिला आलं डिप्रेशन. का? कारण तिला दोन्ही चॅनलमधून भरपूर पैसा मिळायचा. आता डिप्रेशन कोणाला येतं मैत्रिणींनो? ज्यांना कामधंदा नाही, टेन्शन आहे, नवरा आजारी, मुलं आजारी, घरात पैसा नाही, म्हणताना डिप्रेशन येतं. पण या जयश्रीचा नवरा आहे आर्मीमध्ये. मग आर्मीमध्ये असणार ना, जर ती कुठे राहत असेल तर तिथे पण भाडं भरायचं नाही, लाईट बिल नाही, काय नाही. शाळेमध्ये जात असेल तिथे पण काही लोकांची फीज नसते. मग हिला आलं कुठून डिप्रेशन? का आलं डिप्रेशन? मला नक्की मग कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो, हिला डिप्रेशन यायची गरज काय होती? कारण मी सांगतो, डिप्रेशन का आलं? कारण हिचे दोन्ही चॅनलचे व्ह्यूज डाऊन झाले. ही कितीही बोलून दे की माझ्या बहिणीचं चॅनल, ते चॅनल होतं ते संतोषकडे होतं. कोणा होतं? संतोषकडे होतं ते चॅनल. तर ते सुद्धा आणून त्याचं पासवर्ड चेंज करून हिच्याकडे ठेवलं. मी एक विचारू का मैत्रिणींनो? आता जे लोक महाराष्ट्राचे आहेत ना, त्यांना समजेल. महाराष्ट्रामध्ये भाषा पहिली असते मराठी बोलतात लोक. आजकाल तर मी बघते तिथले बॅनर पण हिंदीमध्ये असतील तर तिथले लोक येऊन तोडून फोडून जातात. मग ह्या
जयश्रीच्या घरी तर तिची बहीण मराठी, भाऊ नवरा मराठी. मग ह्या लोकांनी त्या पोरीला हिंदी का शिकवलं? साध्या अमेरिकामध्ये राहणारी लोक असतात ना, ते त्यांच्या मुलांना पण मराठी शिकवतात. तुम्ही तर बघितलंच असेल, पुष्कळ आता इंडियन मॉम्स असे चॅनल आहेत, भंकसचे व्हिडिओ आहेत त्यांचे, तर तिथे पण ते लोक त्यांच्या मुलांबरोबर यांना मराठी बोलतात. आणि हिच्या बहिणीच्या मुलीला मराठी का नाही शिकवलं हिने? मला हे पण कमेंटमध्ये सांगा. फक्त हिंदी बोलून काय फायदा आहे? आता उद्या ती महाराष्ट्रामध्ये येईल तेव्हा तर तिला मराठी बोलायला पाहिजे ना. हिच्या लोकांनासुद्धा करेक्ट मराठी बोलता येत नाही. का ते? आपलं मराठी भाषा का नाही शिकवली? मी काय बोलते तुम्हाला पटतं आहे की नाही? पटलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर फर्स्ट ऑफ ऑल मी आज ह्यांचं एक काही दिवसाअगोदरचा पहिले एक व्हिडिओ बघितले, 27-28 दिवस मागची, 1 महिन्यामागे. तर ह्यांच्या व्हिडिओला ना व्ह्यूजच नव्हते. पण व्ह्यूज चढवायचे कसे, व्ह्यूज कशामुळे होतील हे सगळं हिला माहीत आहे. तर हिने प्लॅन केला की मी आजारी आहे, मला काय होतं, मला कोणतरी बोलवतं, कोण बोलतं तुमचं घर बरोबर नाही, असं नाही तसं नाही, काहीच नाही, सगळं बरोबर आहे. डिप्रेशन दाखवून, माझी तब्येत नाही बरी नाही आहे म्हणून दाखवून व्ह्यूज हे कसे करायचे हे या मॅडमकडे तुम्ही नक्की पहा आणि शिकून घ्या. कारण हे सगळं फसवेगिरी आहे. आजचा एक व्हिडिओ आहे स्टार्टिंगचा, की हॉस्पिटलमध्ये आहे म्हणते, आजची कंडिशन एकदम खराब असताना काहीतरी काय बाबा काय हॉस्पिटलमध्ये आजची कंडिशन, माहेरच्या लोकांना फोन करून सांगितलं, पण त्यांनी अरे माहेरच्या लोकांना मागून शिव्या कोणी मारल्या होत्या? तुम्हीच ना. तुमचे आईवडील तुमच्या त्या नवऱ्याच्या भावाला मारलं म्हणून तुम्ही हे सगळं केलं होतं. मी ह्या लोकांची व्हिडिओ नाही बघितले बरं का. आणि त्याच्यात हिचा नवरा कोणाचा, त्या जयश्रीचा नवरा व्हिडिओ स्टार्टिंग करताना म्हणतो, नमस्ते, मोठ्यांना नमस्ते आणि छोट्यांना आशीर्वाद. काय रे तू बाबा आहे का रे? तू आशीर्वाद द्यायला कोणाचा बाबा आहे का? आशीर्वाद आला मोठा आशीर्वाद द्यायला, बोलता येत नाही काय नाही येत, त्यानं बायकोकडे जरा शिक. तू कोण आला रे आशीर्वाद द्यायला लोकांना? मान्य करते तू आर्मीमध्ये आहे, तुला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. तू आमच्यासाठी म्हणजे आम्ही आज सुरक्षित आहे तुमच्यामुळेच, आर्मी लोकांमुळे. पण तू सिव्हिल ड्रेसमध्ये म्हणजे साध्या ड्रेसमध्ये बसून तू व्हिडिओ काढतो आहे आणि नमस्ते आणि तुम्हाला छोट्यांना आशीर्वाद. का बरं? तुझा आशीर्वाद कोणी विचारला आहे काय रे? तुझा आशीर्वाद कोणी विचारला आहे? आशीर्वाद द्यायला आला मोठा. बाकीचं काय नाही मैत्रिणी. माझा व्हिडिओ आवडला असेल ना, लाईक आणि शेअर आणि कमेंट करा. आणि खरोखर आहे ना, हे यूट्यूबमध्ये असं खोटारडे लोक आहेत ना, एवढे खोटारडे आहेत ना, तुम्ही विचार नाही करू शकत, एवढे आणि डिप्रेशन यायचं काय गरज नव्हती. नवरा चांगला कमवतो, मुलं सोन्यासारखी मुलं आहेत. ते राजश्रीची मुलगी तर अति सुंदर आणि बुद्धिमान आणि ॲक्टिव्ह आहे. तर एवढं तिने डिप्रेशनमध्ये जायची काही गरज नव्हती. मला तर हे सगळं चुकीचं वाटतं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं आहे? आणि उद्यापासून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ करायला पाहिजे, कोणाविषयी म्हणजे कुठल्या व्यक्तीविषयी, कुठल्या चॅनलविषयी व्हिडिओ बनवायला पाहिजे असं वाटत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे ना. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण पहा. ठीक आहे. बाय बाय.